विषयी बोलण्याकरता भाजपचे नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, काँग्रेसकडून म्हटलं जात आहे ही दडपशाही आहे, तक्रार का घेतली जात नाहीये? राहुल गांधींची राजकीय नौटंकी सुरू आहे। जंतर मंतरवर आंदोलन होऊन जवळपास 1 महिना झाला। मला वाटतं 20 जुलैला ते आंदोलन झालं आणि आता 22 ऑगस्ट आहे। 1 महिना उलटून गेल्यानंतर राहुल गांधी झोपेतून उठतायत आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी करतायत। मुळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा या सगळ्या प्रकरणावर संसदेमध्ये चर्चा करायला तयार होते, विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार होते। कशा पद्धतीनं पोलिसांना मारहाण करण्यात आली, कशा पद्धतीनं पोलिसांची डोके फोडली हे देखील पोलिसांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। आणि आज महिनाभर झाल्यानंतर राहुल गांधींना झोपेतून जाग आली आणि राजकीय नौटंकी करण्यासाठी राहुल गांधी दिल्ली पोलिसांमध्ये FIR दाखल करायला मागणी करतायत। माझा राहुल गांधी आणि काँग्रेसला सवाल आहे, आपण गेल्या 1 महिनाभरामध्ये झोप काढत होतात का परदेशामध्ये फिरायला गेला होतात? परदेशामध्ये फिरायला गेल्यामुळे तुम्हाला वेळ नव्हती का? 1 महिन्यानंतर तुम्ही का जागे झालात? आणि ज्या पद्धतीनं पोलिसांवर लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीनं पोलिसांची डोकी फोडली, अनेक पोलीस जखमी झाले, त्यांच्या कुटुंबियांनी येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की पोलीस जखमी झालेत आणि आता कुठलेही पुरावे नसताना डायरेक्ट पॅलेट गन वापरला असा आरोप करायचा हे देखील चुकीचं आहे। पॅलेट गन वापरल्याचं पोलिसांनी सांगितलं की कुठेही वापरली गेलेली नाहीये, त्याबद्दल खुलासा देखील गेला, पत्रकार परिषद देखील झालेली आहे। त्याच्यानंतर देखील राहुल गांधी अशा पद्धतीनं राजकीय नौटंकी करतायत। एखादा गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यातला बेस हवा आहे, त्याला काहीतरी पुरावे पाहिजेत। कुठलाही पुरावा नाही, महिन्याभरानंतर यांना जाग येते आणि पोलीस स्टेशनमध्ये जातात। मला वाटतं फक्त राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्यासाठी काँग्रेसने दिलेले एक अजेंडा आहे, त्याच्या पलीकडे काहीही नाही। जेव्हा विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर आंदोलन झालं तेव्हा काँग्रेसनं या देशामध्ये अराजकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश मिळालं नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अमित भाईंच्या पाठीशी जे असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं, त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता वाढली आणि महिनाभरानंतर पुन्हा एकदा उठून ते आता आंदोलन करायला निघाले। अगदी नवनाथजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आहे, पण या सगळ्या मुद्द्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी एक ट्विट केलेलं आहे, मी वाचून दाखवते ते ट्विट। राष्ट्रवाद पर घड़ियाली आंसू बहाने वाले असलियत में देश के युवाओं के सबसे बड़े दुश्मन है, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केलेलं आहे। आणि या सगळ्या मुद्द्यासंदर्भात आता मात्र चिंता व्यक्त केलेली आहे। जो काही प्रकार संसद मार्ग पोलीस ठाण्यात घडला त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी 9 मिनिटांपूर्वी एक ट्विट केलंय आणि या सगळ्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। चेतन, एकोणीस दिवस अमित शहा संसदेत आले नाहीत, या सगळ्या मुद्द्यावर उत्तर दिलं नाही असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। तर राहुल गांधींचं हे वागणं म्हणजे राजकीय नौटंकी असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। तासभर उलटून गेलेला आहे, अद्यापही संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राहुल गांधी ठिय्या आंदोलनावर आहे। बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।